ते आपल्याला आवडतील नक्कीच. मी त्यांना विनंती करेन की आम्हाला त्यातली काही आवाज तरी तुम्ही इथे आम्हाला काढून दाखवा, थोडंसं आपलं मनोरंजन होईल. बाकी जास्त वेळ घेत नाही, कारण मुळातच मी प्रिपेअर नाही आहे की काय बोलायचं. कला क्षेत्रातली मी बाई आहे, अर्थात माझं मी MSW आहे, काम करते. एक समुपदेशिका म्हणून माझं कार्य ऑफ काउन्सिलिंगची डिग्री आहे लंडनची. सो समुपदेशन करते, पण हे तुम्ही जे काम करताय हे त्याही पलीकडे जाऊन फार मोलाचं आहे. सो बाकी कोणी तुम्हाला नाही त्या बाबतीमध्ये अगदी स्वीकारलं किंवा तुमची स्तुती नाही केली, तरी पण आपणच आपल्या पाठीवर स्तुतीची थाप मारून घ्यायची की वा, चल रे बया, आपण फार काहीतरी चांगलं काम करतोय. आणि हळूहळू दखल घेत जातात, समाज आपली दखल घेतो. आणि मुळातच मित्रांनो, आपण आपली दखल घेतोय कोणीतरी किंवा घ्यावी म्हणून तर हे करत नाही आहोत ना. आपण धडपडतोय आपल्या हातून काहीतरी एखादं चांगलं काम व्हावं म्हणून, कारण ते आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण संस्कार आपल्याकडून त्यांच्याकडे स्थलांतरित करतोय, आपल्या मुलांकडे, त्यांच्या मुलांकडे, नातवंडांकडे. त्यातूनच आपण आपले भारतीय संस्कार जे आपल्या मातीत आपल्या रक्तात रुजलेले आहेत ते आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय. त्यामुळे खरं तर मी प्रत्यक्षात व्यक्तिशः कोणाला काही ओळखत नाहीये, पण या तुम्हा सगळ्यांनाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मान्यवरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या कामासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. इतकं मोठं काम आहे, म्हणजे जे काही समाजात वेगवेगळे कार्य करतात त्यांना पुरस्कार देण्याचं, त्यामुळे मी म्हणलं 2 मिनिटावर बोलू. त्यांचं खरं काम आणि हे जे त्यांनी जे कार्यक्रम आयोजन केला इतका सोपा राहत नाही. पण मी त्यातून गेलो, मला माहिती याचं नियोजन करायला, याला सगळं जमा करायला खूप मेहनत घ्यायला होती, ही शेवटच्या टक्केपर्यंत समजून. तर त्याबद्दल ताई तुमचं खरं खूप शुभेच्छा होतो मी. आणि ताईचं पण ते आपल्या मुलांच्या नावाने त्यांनी हे कार्यक्रम चालू केलेलं, म्हणजे एक आठवण म्हणून त्या निमित्ताने दररोज त्याला आठवण जायचं मुलांच्या नावाने, तेजसच्या नावाने. तेजसची खूप स्वप्न होते, पण आता काय समजा तेव्हा ते सांगते समजा. आणि या कलियुगात चांगलं माणसं मिळतात तेव्हा काही 150 वर्षापर्यंत जात नाही, ते काही कामात जात नाही ते समजा, म्हणजे कामाचा तो कमी वाटतो असं. ताईला माझ्या शुभेच्छा आहेत. आणि सगळं आपण वेगळं सांगून काम करतो समजा. आता आपली सूत्रविचार सांगत दादा तुम्हाला, पण माझी स्वतःचीच वेळ बोलवली समजा वनगी देशून नाव. आता हे नाट्यबद्दल लावतो, आपलं काम आपल्यालाच करायला असेल. म्हणजे मी फुलंब्रीत, मी जवळ फुलंब्री गावातला रहिवासी, तिथं ग्रामपंचायत खूप सरपंच पण राहिले 15-20 वर्ष, काय नाही व्हाईस सरपंच गावात काम, शाळेपासून मला सामाजिक काम म्हणजे आता मी पण तसे भरपूर केलेले सर म्हणजे संचालित करतोय. असंच आम्ही भविष्यातही करणार आहोत. जेव्हा संस्थेला ग्रँट चालू होईल त्यावेळेस आम्ही तेजसच्या नावाने एक वृद्धाश्रम आणि बाल आश्रम स्थापन करणार आहोत. आणि त्याच्याच नावाने तेजस मेगा फिल्म प्रोडक्शन या नावाची संस्था स्थापन केली. त्याच्या संचालिका मेगा डॉल्स आहे आणि मेगा डॉल्सने त्या याच्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून फरफट हा सिनेमा रिलीज केलेला आहे. संस्था आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने कार्य करेल. आपण असेच आशीर्वादाने सहकार्य द्या. संस्थेचं काम करताना आम्हाला अनेक अडचणी येतात, त्याच्यावर आम्ही आपल्याच मदतीने मात करतो आणि एक आमच्या मुलाचं स्वप्न आम्ही साकार करण्याचा प्रयत्न करतो. आपण सर्वांनी सहकार्य करावं, संस्थेचं कामाला मदत करावी, आशीर्वाद द्यावे ही विनंती करतो. आणि इथून पुढचा कार्यक्रम माननीय सूत्रसंचालक पंकज भाऊ आज राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने मला सन्मानित करण्यात आलेले आहे. त्याबद्दल मला खरोखरच मनापासून आनंद वाटत आहे. या पुरस्काराचा स्वीकार करत असताना मी तेजस फाउंडेशनच्या अध्यक्षा आदरणीय मेगा डोळस मॅडम यांचे आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या फाउंडेशनचे सर्व कार्यकारी सदस्य यांचेही आभार व्यक्त करते. मी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मालोजीराजे शेट्टी विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण या प्रशालेमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत आहे. उपशिक्षक या पदावर गेली 19 वर्ष मी कार्यरत आहे. माझे शैक्षणिक व सामाजिक कार्य लक्षात घेऊन या ठिकाणी मला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
बाळासाहेब गोरे हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळ। मेरा नाम रंजना बलसानी है। मैं क्रांति सम्राट बाबा साहेब गोखले सामाजिक संस्था के संस्थापक अध्यक्ष हूँ और ये मेरा 39वां पुरस्कार है। और यहाँ पे जो मुझे लाया है तो लिम्बा चौहान उर्फ नाना मामा चौहान उन्होंने बताया था और मुझे 2 जून को ही ये लेटर आया था तेजस फाउंडेशन का। तो मैं तेजस फाउंडेशन को थैंक यू बोलना चाहती हूँ क्योंकि ये जो फाउंडेशन है जो अध्यक्ष है मेगा डोनर मैडम उन्होंने बहुत अच्छा ये आयोजन किया है कि जो मतलब मराठी में बोलते दड़ागाड़ा जो काम करते हैं तो उनके लिए उन्होंने पुरस्कार रखा है। तो बहुत अच्छा लग रहा है। यहाँ पे लेडीज़ का माहौल भी ज़्यादा है तो ऐसे घर का तो काम संभालते हैं लेडीज़ बट जो अपने एरिया में या अपने गांव में या अपने ज़िले में काम कर रहे हैं उनके लिए ये पुरस्कार मिला तो और वो आगे जाके और काम करेंगे। तो थैंक यू तेजस फाउंडेशन। इतना बोल के मैं यहाँ धन्यवाद देती हूँ उनको अभिनंदन करती हूँ। जय लवजी जय भीम जय महाराष्ट्र। हात वरती करून बोलला पाहिजे होच म्हणायचं महिला कर्तव्य करून या दिशा आम्ही या ठिकाणी देतो आहे। कोल्हापूरहून या ठिकाणी व्यक्तिमत्वाला या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना आपण हा आदरणीय विजय कुमार सरांना विनंती करतो की सर आपण आपला पुरस्कार मान्यवरांच्या वतीने या ठिकाणी स्वीकारावा। आपलं नावही विजय आणि कामही पराजयाला विजय म्हणून देणारं मला असं वाटतं अशा सत्यमेव जयंतीचा पुरस्कार करणाऱ्या या विजय सरांसाठी निरस्त करण्याचा प्रयत्न करायचा असा मापदंड आहे की कमी कलंदर माणसं आहेत। मला असं वाटतं या कलंदर व्यक्तिमत्वाचं नाव आपल्याला या अर्जुनाला फक्त लोकांचं दुःख दिसतं मॅडम एक अत्यंत मूर्धन्य त्यांची दार्शनिक छबी मला ही माणसं सरांसारख्या विठ्ठलाच्या रंगाची माणसं सुद्धा क्रांती किंवा मंगलगाव प्रदर्शन असेल पण आगंतुकपणे राज्यशास्त्र जरी म्हणत असले तरी आदरणीय कांबळे साहेब सदैव मॅडमच्या सोबत आपण थँक्यू नाही टाळ्या जरा वाजल्या पाहिजे टाळ्या जरा सगळ्यांच्या टाळ्या साहित्यिक सौ चैताली पण नेहमी समाज कार्यामध्ये अग्रणी असतात। बाबा इकडे बघा नाहीये तुलसी गिरवट सर यानंतर तेजस फाउंडेशन या संस्थेचे सभासद आणि स्मृतिदिनानिमित्त हा राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार सोहळा 2024 आयोजन करून आम्हा सर्व पुरस्कारकर्त्यांना सन्मानित केलं। आज कार्यक्रम सभापती सूत्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.